चला कादरवाडी संघ अजून फायनल खेळवायचे आहे, लक्षात ठेवा. जर ही मॅच लवकर नाही झाली तर फायनल आपल्याला 1 किंवा 2 ओव्हरचा पाहायला मिळेल, याचं जरा भान ठेवा. चला थोडस स्पीडअप घ्या. पंच लगेचच मॅच चालू करून घ्यायची आहे. टीम मीटिंग मध्ये जास्त वेळ घालू नका दीपक माहिती. गुरुबशी 11ला विनंती, लगेच आपले प्रथम फलंदाज या ठिकाणी पाडवायचे आहेत रोहित दादा. चला सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी आक्रमणावरती कराड 11चा गोलंदाज, काजारवाडीचा स्टार गोलंदाज, काजारवाडीचा हरपन मौला खिलाडी अजय मोहिते. तर बॅटर असतील कराड तालुक्याचा बाहुबली, ब्रँड ऑफ कराड क्रिकेट असोसिएशन रोहित पाटील. त्याचबरोबर त्यांच्यासोबत मिस्टर परफेक्ट स्वप्नील देवंगळे. जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आपल्याला, जबरदस्त. जमलेल्या तमाम सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सेमीफायनलचा हा सामना काजारवाडी विरुद्ध बुरबुशी. स्ट्राईकला असेल रोहित पाटील, नॉन स्ट्राईकला असेल स्वप्नील देवंगळे, गोलंदाज अजय मोहिते. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, अतिशय खराब चेंडू. पहिल्या चेंडूवरती अवांतर धाव मिळून 1 धाव अकाउंट झाले, पण बुरबुशी 11 संघाचं एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणि 1 धावेनुसार सुरुवात झालेली होती या सेमीफायनलची. पुढील चेंडू अजय मोहिते रोहित पाटील साठी. या चेंडूवरती केलेला आक्रमण, चेंडू गेलेला 1 बाउंड सीमा रेषे पार. चौकार 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 झालेले. दणक्यात सुरुवात झालेली आहे सेमीफायनलची. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू चौकार. प्रेशर असेल, दोन्ही संघांवरती प्रेशर असेल. जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल तो संघ बामणवाडी विरुद्ध फायनल खेळेल. नेक्स्ट चेंडू, हो रिव्हर्सिंग मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्सिंग पण होता, परंतु चेंडू डॉट झालेला आहे. चला श्री गणेश क्रिकेट संघ गणेश वाडकर चषक मध्ये आपल्याला घरावाडी आणि लव्ह स्टार शेवाळवाडी या संघाने कॉपरेट केलेला आहे. वेळाभावी दोघांनी थोडंसं कॉम्प्रोमाइज करून ट्रॉफीसाठी टॉस उडवून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तर तिसऱ्या बक्षिसासाठी, चौथ्या बक्षिसासाठी क्वालिफाय झालेला आहे तो घरावाडी संघ. घरावाडी संघ हा चतुर्थ बक्षिसाचा मानकरी झालेला आहे. तर दोन्ही संघांचा आभार. आम्हाला तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल गणेशवाडीकडून खूप खूप आभार. पुढील चेंडू, हे बॉल किती झालं? डी डी डॉट बॉल, डेड बॉल आहे का? डॉट बॉल, ओके डॉट बॉल होता. नेक्स्ट चेंडू रोहित पाटील साठी. हो हो शॉर्ट पिच चेंडू, स्लोवर चेंडू. दिमागाचा वापर करताना अजय मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार आहे. रोशन पाटील घरावाडी संघ चतुर्थ बक्षीस क्वालिफाय.
नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी टू स्वप्नील देवले. चेंडूवरती मात्र आक्रमण केलंय. मोठा शॉट मध्ये पाठवलं प्लॉट मध्ये स्वप्नील देवळीच्या बॅटमधून आलेला आहे. दणदणीत षटकार. पहिल्या ओव्हरची झालेली सांगता 1 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. 1 ओव्हर 12. दुसऱ्या ओव्हरसाठी आलो होतो भारत. जरा मागील मॅचचा हिरो भारत मोहिते. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण समीकरण अवघड आहे आता. दोन बाहुबली यांचा सामना करायचा भारतला. एका साईडला रोहित, एका साईडला स्वप्नील. एका साईडला बाहुबली, एका साईडला मिस्टर परफेक्ट. 1000 रुपये पाठवलेत मला. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू लेग साईडला खेळलेला आहे. मिळणार फक्त एकच धाव. सुंदर सुरुवात भारत मोहिते याच्याकडून. अतिशय खराब बॅकअप, परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही इथे झाला. स्पिरिट दाखवलेला आहे. रोहित पाटील यांना बॉल शरीराला लागून गेला होता. नेक्स्ट बॉल भारत टू स्वप्नील देवले मिस्टर परफेक्ट. 13 धाव संख्या झालेली आहे. दुसऱ्या ओव्हर मधला दुसरा चेंडू. फायनलचं तिकीट आहे, विसरू नका दोन्ही खेळाडू. दुसरा चेंडू, छोटी चेंडू होता स्लॉट मध्ये. पुन्हा एकदा स्वप्नील देवलेने त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. आलेला आहे स्वप्नील देवलेच्या बॅट मधून सिक्सर. क्लास दाखवते. क्वालिटी स्वप्नील देवले. उगाच मिस्टर परफेक्ट म्हणून त्यांना ओळखलं जात नाही. सुंदर आणि सुंदर अशी फलंदाजी. भरत मोहितेवरती चढवला आला तिसरा चेंडू आणि कमबॅक केलंय. भरतनी कमबॅक केलंय. यॉर्कर लोअर यॉर्कर लोअर फुलटॉस चेंडू मिळेल फक्त एक धाव. भरतचं पण समीकरण आता अवघड झालेलं आहे. रोहित नाही तर स्वप्नील नाही तर रोहित असं समीकरण झालेलं आहे. चांगली गोलंदाजी करतो. एक फक्त षटकार खालेला आहे आतापर्यंत आणि धाव संख्या झालेली आहे ती 20 ऑन द बोर्ड. वन्स अगेन भारत मोहिते. जबरदस्त शॉट, जबरदस्त क्वालिटी, लाजवाब. हाय हँडसम रोहित पाटील यांच्या बॅटमधून आलेला आहे लाजवाब षटकार. आक्रमण कोणाला थांबवायचं? स्वप्नील षटकार मारून सिंगल, रोहित षटकार मारून सिंगल, असा खेळ सुरू आहे सध्या मैदानावरती. 16 धाव संख्या 26. 16 धाव संख्या 26. नेक्स्ट बॉल, व्हॉट अ शॉट, जबरदस्त शॉट. फिल्डर आहे परंतु मिस जजमेंट. लास्टच्या क्षणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला पाठवलं सीमेरेषेच्या आतमध्ये. मिळतील फक्त 2च धावा. संख्या झालेली आहे ती 28. 3 बाद 28. महत्वाचा चेंडू, शेवटचा चेंडू. मेजवानी भारत मोहितेवरती पुन्हा आक्रमण. अलीबाबा 40 चोर, खतरनाक बॅटिंग. षटकारावरती षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 34 ऑन द बोर्ड. महागडे षटक, तब्बल 3 षटकार. 22 धावा दिलेत भारत मोहिते. नोट डाऊन करा. 22 धावा आणि संध्याकाळी कॅल्क्युलेशन करा घरी गेलं. 2 ओव्हर 34. शेवटचा निर्णायक षटक घेऊन येईल तो शंभू. कावरवाडी संघाकडून मात्र युवा आणि तरफदार
खेळाडू म्हणून ओळखलं जातं. चांगली गोलंदाजी करतो शंभू. समोर मात्र समीकरण अवघड आहे. स्वप्नील देवंगे स्ट्राईक वरती पाहायचा आहे. पहिला चेंडू स्वप्नीलसाठी. पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवलेला. व्हॉट अ शॉट. क्वालिटी बॅटिंग. क्लास. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवताना स्वप्नील देवंगे. एक्सलंट बॅटिंग, एक्सलंट हिटिंग बाय बोथ आर बॅट्समन स्वप्नील and रोहित. गुरुमुशी 11. नाव स्कोर गोईंग 40 रन्स. 40 धावा झालेले आहेत. कमबॅक करावं लागेल शंभूला. रोखावं लागेल. विकेट घ्यावी लागेल. तब्बल धावसंख्या झाले 40. निर्णायक षटक. दुसरा चेंडू. सेकंड बॉल ऑफ द फायनल ओव्हर फर्स्ट इनिंग्स. या चेंडूवरती संधी निर्माण करून दिलेली आहे. संधी निर्माण करून दिलेली आहे. कॅच झालेला आहे. डॉट. संधी निर्माण करून दिली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेता आला असता, परंतु दोन्ही फिल्डरच्या मध्ये हा बॉल लँड झाला. स्वप्नीलला मिळालं जीवदान. धावसंख्या वाढेल 42. हा कॅच किती महाग पडेल हे आता तुम्ही पहा. आता बोलत नाही, पहा तुम्ही. कॅच ड्रॉप नंतर काय हालत होते. तिसरा चेंडू बघा. कॅच ड्रॉप नंतर काय हालत होते. जखमेवरती मीठ चोळले. जखमेवरती कर्णधाराच्या काजारवाडीच्या मीठ चोळले आणि आता धावसंख्या होईल तब्बल 48. स्वप्नील देवंगे. शब्द राहिले नाहीत. संपूर्ण हंगाम, संपूर्ण सीझन स्वप्नील देवंगे या नावाने मात्र दहशत निर्माण झालेली आहे. आता दहशत निर्माण केली स्वप्नीलने. नेक्स्ट चेंडू, नेक्स्ट बॉल टू स्वप्नील देवंगे. पुन्हा एकदा हवाई हल्ला. स्वप्नील ऑन फायर. बॉल गेला सीमा रेषे पार. अजून एक लाजवाब षटकार. व्हॉट अ क्वालिटी बॅटिंग बाय स्वप्नील देवंगे. मॅन फ्रॉम बोरमुशी 11. एका साईडला तारा, एका साईडला सितारा. जबरदस्त कॉम्बिनेशन. शंभूवरती आक्रमण चढवलंय. हल्ला बॉल क्रिकेट सध्या मैदानात सुरू. तोडाफोडीचा ओव्हर. निर्णायक षटक. लाजवाब. तोंड दुखायला लागलं आता बॉलिंग बोलून. अजून एक षटकार. क्वालिटी बॅटिंग, क्वालिटी हिटिंग. जबरदस्त हाई क्वालिटी बॅटिंग. 6 6 6 6 6. स्वप्नील देवंगे. नेक्स्ट बॉल. अगेन संधी निर्माण करून दिले. 100 जज. व्हॉट अ क्वालिटी जज बाय भारत मोहिते. शेवटच्या चेंडूवरती मात्र गिळला आहे स्वप्नीलला तो भारत मोहिते आणि गळ टाकला होता. फास लागला आणि भारत मोहितेने फक्त एकाच हातामध्ये आपलं काम वाजवलं. तत्पूर्वी स्वप्नील आणि रोहितने आपलं काम वाजवलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 3 ओव्हर नंतर 60 ऑन द बोर्ड. 61 धावांचं आव्हान असेल. 61 धावांचं आव्हान असेल ते काजारवाडी संघाला. चला स्पीड अप घ्या, स्पीड अप. अजून फायनल बाकी आहे. प्लीज स्पीड अप घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट गेम फॉर बोथ टीम्स. अक्षय नुगले आणि अमित नुगले यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. स्पेशलिस्ट. चला श्री गणेश होते पुन्हा एकदा सेकंड इनिंगचा. गुरुभूषी 11 फिल्डिंग मध्ये तैनात. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आणि काळावडीचे 2 बॅट्समन अजय आणि दीपक. ह्या दोघांच्या खांद्यावर मात्र मोठी जबाबदारी असेल. दोन्ही खेळाडू अतिशय महत्वपूर्ण. अजय ऑलराऊंडर आणि कर्णधार दीपक मोहिते. 61 धावांचा आव्हान. 61 नीडेड इन 18 डिलिव्हरीज.
अक्षय हिनुगले आणि अमित डोंगले माप काढून झाले असेल दुसऱ्यांची तरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. चला कॉन्सन्ट्रेट ऑन द गेम. 61 runs needed. Remaining legal 18 deliveries. 18 deliveries. स्वप्नील देवंगले आलेला गोलंदाजी आक्रमणासाठी. स्ट्राईक वरती असेल असे, नॉन स्ट्राईक वरती असेल दीपक. करूया सुरुवात. अंपायर्सनी घेतलेला आपला चार्ज, गोलंदाजाने घेतला आपला चार्ज. होते सुरुवात. थोडस वॉर्मअप. चेंडू लवकर द्या प्लीज, टाइम नाही. Here we go. Here we go. 61 needed. पहिला चेंडू. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. स्ट्राईक वर द्यायचे गोलंदाज स्वप्नील देवंगले. पहिला चेंडू, सुंदर चेंडू आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आहे. एक धाव मिळालेली आहे. अतिशय खराब फिल्डिंग विकास पाटील यांची. तत्पूर्वी 2 धावा काढलेत. श्री गणेशा झालेला आहे 2 धावा. अकाउंट ओपन झालेलं आहे काजरवाडी संघाचं. काजरवाडी संघाकडे सुद्धा 60 धावा चेस करण्याची पूर्ण कॅपॅसिटी आहे. दोन्ही खेळाडू सक्षम, गोलंदाज सक्षम. सामन्यामध्ये येणार रंगत. दुसरा चेंडू. हल्ला चढवलेला या चेंडूवरती आणि परंतु तिथे अनिकेतला शोधला आहे. अनिकेतनी जबरदस्त सुंदर अप्रतिम झेल घेतलेला आहे आणि मोठा विकेट, मोठा हादरा मात्र कागरवाडी संघाला मिळवून दिलेला आहे. आणि अजय जाईल तंबूच्या दिशेने मोठा अडथळा दूर केलेला आहे. विकास हिनुगले यांचा या ठिकाणी सन्मान होतो. विकास हिनुगले यांनी याचा स्वीकार करायचा. विकास हिनुगले साहेब या ठिकाणी हजर झाले तरी त्यांनी त्यांचा विकास शिंदे या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. यांनी याचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. भीमराव हिनुगले या ठिकाणी मी यांना विनंती करतो की यांनी या ठिकाणी यांचा असा सन्मान करायचा आहे. विकास हिनुगले साहेब या ठिकाणी अनमोल सकाळी या ठिकाणी जबरदस्त बॅट फ्लो, जबरदस्त बॅट फ्लो. परंतु बॉल आणि बॅटचा काही संगम झालेला नाही. बरं डॉट चेंडू आलाय, डॉट. आपण तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या. आता बॅटिंग करताना पाहूया किती धावा जमवतो भारत. धन्यवाद विकास तुम्ही उपस्थित आक्रमण केलेलं आहे या ठिकाणी. अक्षय महाराज कोळेकर यांचा या ठिकाणी सन्मान होते. मी भीमराव हिनुगले यांना विनंती करतो, यांना या ठिकाणी विनंती करतो की यांनी या ठिकाणी त्यांचा स्वीकार करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. भारत ऑन फायर. खूप आणि आलेला आहे पुन्हा एकदा चौकार. हाय क्वालिटी बॅटिंग. निलेश पाटील यांचं गच्चाळ 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 क्षेत्ररक्षण. कॅच होता, कॅच सोडला. भरतने आता 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवलेत. 3 चेंडूमध्ये भरतने 10 धावा जमवलेत. आक्रमक फलंदाजी करताना भारत मोहिते. पुढील चेंडू पुन्हा एकदा दांडी गोल केले, दांडी गोल केले भारतची. जबरदस्त बॉलिंग. एक सोनार की, एक लोहार की. मिस्टर परफेक्ट स्वप्नील देवळे. दांडी दांडी गोल. भरतला पाठवले माघारी. भरत आला गेला काय कळलंच नाही. 2 चेंडू 4 चेंडू 10 धावा. भारतचा स्ट्राईक रेट आहे तो तब्बल 225चा. तब्बल 225चा स्ट्राईक रेट. आता स्ट्राईक वरती कर्णधार, कर्णधार तू करणार. रोहित पाटील टू दीपक. पहिला चेंडू खराब, खराब चेंडू. धाव संख्या मध्ये होते वाढ. हॅलो. आणि जबरदस्त शॉट अलॉंग द कार्पेट, अलॉंग द कार्पेट. हाय अँड हँडसम. दीपक या बॅट मधून आलेला आहे तो खणखणीत षटकार. हॅलो.
धाव संख्या झालेली आहे ती 1-20, 1-19. क्वालिटी शॉट, कर्णधार तू कर्णधार असं बॅटल आता रमलंय. शॉट पे चेंडू, खराब चेंडू, लेग साइड चेंडू, व्हाईट बॉल. अंपायरने दोन्ही हात केले समांतर. धाव संख्या आल्या अवांतर आणि धाव संख्या झालेली आहे ती 20. हल्ला, व्हॉट अ क्वालिटी शॉट, कॅप्टन टू कॅप्टन. आणि एका कर्णधारावरती मात्र काजरवाडीचा कर्णधार भारी पडताना दिसतोय. आता बदला घेतला जातोय षटकारांचा. दीपक मोहिते ऑन फायर, 26 ऑन द बोर्ड. डेलिब्रेट काही सुद्धा कळलं नाही. लेग स्पिन हा चेंडू होता. लेग स्पिन, क्वालिटी गोलंदाजी, क्वालिटी कमबॅक. नेक्स्ट डिलिव्हरी रोहित टू दीपक. जबरदस्त यॉर्कर, जबरदस्त चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पण पाहायला मिळालं. एकच धाव मिळणार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27. पाहूया या चेंडूवरती काय होणार. शॉर्ट पिच चेंडू, खराब लाईन आणि लेन, व्हाईट बॉल. पाहायचं आहे सुजित शेवाळे यांचा रेकॉर्ड तोडणार का रोहित पाटील. तब्बल 13 चेंडू सुजित शेवाळे यांनी टाकले होते. ह्या चेंडूवरती फुलटॉस मेजवानी होती मात्र खेळता आला नाही व्यवस्थित आणि क्षेत्ररक्षण खराब. अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण बिटवीन सनी अँड निलेश पाटील आले आहेत चौकार. धावसंख्येमध्ये होतो मोठा बदल. धावसंख्या झाले तब्बल 32. 7 चेंडू 29 धावसंख्या पाहिजे. मोठा षटकार पाहिजे या चेंडूवरती आणि पाहायचा निलेश पाटील नाही पोहोचला. आणखीन एक चौकार. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 36 ऑन द बोर्ड. 6-25 समीकरण. 4 षटकारांची गरज. 6 चांगले चेंडू खेळायचे त्या बॅटरला आणि 3 चेंडू चांगले टाकायचे त्या बॉलरला. 6-25. 25 needed, remaining 6 balls. कोण जाणार. गणेश वाडकर चषक 2024च्या फायनल मध्ये बामणवाडी विरुद्ध खेळण्यासाठी. काजरवाडी की बुरबुशी. 6-25. विकास पाटील अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू दीपक मोहिते यांच्यासाठी. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू. अनुभव येतोय कामाला. डॉट डिलिव्हरी आलेली आहे. 5-25. प्रयत्न करावे लागतील. विकास पाटील हलक्यात घेऊ नका. अनुभव पणाला लावणार. पुढचा चेंडू विकास पाटील यांचा. शॉर्ट पिच चेंडू आणि कॅच ड्रॉप. धावगाई धावून घेतली नाही. प्रकाश देऊंगे यांनी जेल मात्र सोडलेला आहे. निलेश पाटीलने जेल सोडला. प्रकाश देऊंगेने जेल सोडला. सनीकडून खराब फिल्डिंग, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. विकास पाटील यांची जबरदस्त गोलंदाजी. 4-25. जवळजवळ बुरबुशीच्या खात्यामध्ये हा सामना. ह्या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी आणि आता सोडणार नाही कारण चेंडू गेला स्वप्नीलकडे आणि बाद झालेला आहे तो दीपक. आणि आता मात्र औपचारिकता फक्त राहिलेली आहे. 3 चेंडू 25 धावा. जवळजवळ फायनलचं तिकीट मात्र बुक केलंय बुरबुशी संघानं. सामना होणार रंगतदार अगेन्स्ट लक्ष्मी देवी स्पोर्ट बामणवाडी. स्पीडअप घ्या. नेक्स्ट चेंडू उलटा चेंडू. नको लावू. आणि एक धाव आलेली आहे चेंडूवरती. स्ट्राईक झालेले रोटेड. चांगली फिल्डिंग. विकास पाटील यांची सुंदर अशी गोलंदाजी. या पाटील साहेब लवकर पळा. बामणवाडी या टॉसला वेळ नाही. दत्ता
धावत ये धावत कुठे दत्ता हजर आहे प्लीज धावा पाटील साहेब पळा पळा चला फायनलचा टॉस होतोय बिटवीन गुरुश्री 11 आणि लक्ष्मी देवी स्पोर्ट महामनवाडी दत्ता विरुद्ध रोहित असा सामना रंगणार आहे संतोष शेवाळ आणि श्रीकांत शेवाळ यांच्यासाठी फायनल टॉस होणार आहे संतोष शेवाळ आणि श्रीकांत शेवाळ या